नमस्कार यूट्यूब फॅमिली. मी आज थोड्या वेगळ्या पद्धतीची चटणी बनवणार जे इडली डोसे आपल्यासोबत खायला अतिशय छान आहे. व तिला एका कढईत थोडे जिरे टाकून परतून घ्या. त्यानंतर लसूण, कढीपत्ता आणि शेंगदाणे टाकून छान खमंग वास सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहेत. आता हे सर्व साहित्य एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ. त्यात चवीनुसार मीठ, 2 हिरव्या मिरच्या आणि थोडी कोथिंबीर टाकू. आता त्यात महत्त्वाचा घटक म्हणजे दही. जर तुम्ही जास्त प्रमाणात चटणी बनवत असाल तर दही थोडे जास्त वापरा. दही आंबट असेल तर कमी, ताजे असेल तर जास्त वापरा. आता त्याची बारीक पेस्ट तयार करू. आता गॅसवर एक कढई ठेवायची. कढई गरम झाली की त्यामध्ये तेल टाकून घ्यायचे. तेल गरम झाल्यानंतर मोहरी तडतडली की त्यात कढीपत्ता, एक लाल सुकी मिरची टाका. चटणीमध्ये थोडं पाणी टाकून आपल्याला चटणी फोडणीमध्ये टाकायची आहे. आपल्या आवडीनुसार पातळ किंवा घट्ट चटणी करू शकता. चटणी मध्यम स्वरूपाची असेल तर खायला खूपच चविष्ट लागते. चटणी जास्त पातळ असेल तर अजिबात छान नाही लागत. बघा, आपली गरमागरम आणि खमंग चटणी तयार आहे. नक्की ट्राय करून पहा. कशी वाटली ते कमेंट करून सांगा.